रामकृष्ण चितळे आंतरराष्ट्रीय पंच शरीर संस्था 1994 सालापासून रोटरी श्री या स्पर्धा आम्ही सातत्याने 14 वर्ष घेत आहे. विनायक तेजाळकर हे प्रथम रोटरी श्री यांनी पटकावली. त्यानंतर रवींद्र आरते, इम्रान मेवेकरी, सुनील गोंदकर यांनी हा मानाचे किताब रोटरी श्री हा मिळवला. त्या स्पर्धकांनी त्यानंतर राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत अनेक प्रावीण्य मिळवून महाराष्ट्र श्री व भारत श्री हे किताब मिळवले. याचबरोबर आम्ही पोहण्याच्या स्पर्धाही सातत्याने घेत असतो आणि रोटरीच्या माध्यमातून खेळास प्रोत्साहन, प्रचार प्रसिद्धी आम्ही सातत्याने करीत असतो. नमस्कार रसिक प्रेक्षक, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती ऐकल्या. आपण गुजगोष्टी केल्या. कोणी कलावंत होतं, कोणी लेखक होतं, तर कोणी संगीतातले दर्दी होते. पण आज आपण अशा एका वेगळ्या व्यक्तीला भेटतोय की जिने आंतरराष्ट्रीय पातळीवरती पंच म्हणून काम केले आणि क्रीडा क्षेत्रातली व्यक्ती आहे. अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आजच्या आपल्या गुजगोष्टी कार्यक्रमामध्ये आपण आपले सहकारी रामकृष्ण चितळे यांचं स्वागत करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सो आपल्या गुजगोष्टी कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मला आनंद होतोय की एक वेगळं क्षेत्र तुम्ही निवडलंय आणि ते सुद्धा क्रीडा क्षेत्र आहे. आणि आज क्रीडा क्षेत्राकडे लोक जे पूर्वीच्या काळी बघत होते त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. आणि त्यात सुद्धा शरीर सौष्ठव हा एक वेगळा क्रीडा प्रकार आहे जो तुम्ही हाताळलाय आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती पंच म्हणून काम केलंय. त्यामुळे तुमची कारकीर्द ऐकून घ्यायला नक्कीच सगळेजण उत्सुक आहेत आणि लोकांना उत्सुकता होती तुम्हाला भेटण्याची. सो हा आज आपल्याला बऱ्याच दिवसांनी योग आलाय, त्यामुळे आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मी खूप स्वागत करते. मला सुरुवातीला प्रेक्षकांना आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण, तुमचं शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण आणि बँकेतला प्रवास कसा सुरू झाला, तर त्याच्याबद्दल थोडक्यात आधी आम्हाला माहिती. ओके, नमस्कार. मी रामकृष्ण जनार्दन चितळे. माझा जन्म सांगली येथे 15 मार्च 1953 साली झाला. माझं जे प्राथमिक शिक्षण होतं ते मी जिथं गावात राहत होतो नदीकडेला, त्याच्याजवळ बापट बाल शिक्षण मंदिर होतं. माध्यमिक शिक्षण ही सुद्धा शाळा माझ्या घराच्या पलीकडे होती. सिटी हायस्कूल आणि महाविद्यालयीन हे जे माझं शिक्षण झालं हे चिंतामणराव व्यापार महाविद्यालय अशा ठिकाणी झालं. लहानपणापासून वयाच्या 6व्या वर्षापासून आम्हाला व्यायामाची आवड होती. व्यायाम करणे त्या काळातला जो प्रकार होता, जोर बैठका, गदा फिरवणे, आखाडा उकरणे अशा पद्धतीचा व्यायाम होता. आमच्या घराजवळ समर्थ व्यायामशाळा म्हणून एक व्यायामशाळा होती. तिची स्थापना 1906 साली झालेली होती आणि या व्यायामशाळेला आज 115 वर्ष होत आहेत. या व्यायामशाळेला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जवळजवळ या व्यायामशाळेतले जे व्यायामाला येत होते ते 32 लोक हे स्वातंत्र्य चळवळीत होते. त्यांना कारावासही झाला होता आणि नंतर त्यांना शासनाने ताम्रपटही दिलेले होते. अशी ही व्यायामशाळेची परंपरा होती आणि त्या व्यायामशाळेतच आमचं सर्व व्यायाम केला की तिथंच आंघोळ करायची, तिथंच अभ्यास करायचा. आमच्या घर जवळ असल्यामुळे आमच्याकडेच किल्ले असायची. अशा पद्धतीनं बालपण चालू होतं. कॉलेज शिक्षणानंतर मी जरा सर्व्हिसला ट्राय करत होतो. मधल्या पिरियड मध्ये एक वर्षभर गॅप असल्यामुळं 5-6 महिने मी टायपिंगला जात होतो. मग कुठेतरी ऍप्लिकेशन निघाला की अर्ज करायचा. अशा परिस्थितीत मी तो युनायटेड वेस्टर्नला केला होता. मला युनायटेड वेस्टर्न बँक ही सुद्धा माहित नव्हती. कुठं आहे काय हे सुद्धा माहित नाही. साधारण आम्हाला स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया असं म्हणायचं माहित होत्या साधारण, पण युनायटेड वेस्टर्न बँक ऍक्च्युअल सांगलीत कुठं होती हे सुद्धा माहित नव्हतं. पण आपल्याला नोकरी नाही, आपण करूया अशा पद्धतीनं मी त्याला अर्ज केला. नंतर त्याच वेळेला मला बँक ऑफ इंडियाचाही कॉल आला होता. पण बँक ऑफ इंडियाचा कॉल यायच्या आधी मला युनायटेड वेस्टर्न बँकेचा कॉल आला आणि त्याला आपल्याला माहित असेल उक्त्या पगारावर काम करायचं होतं. उक्ता पगार त्यावेळेला 170 रुपये होता. कोल्हापुरात माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि मला नेमकं सांगली ब्रांच झाली आणि मग म्हटलं आता आपल्याला सांगली ब्रांच आली आहे, बँकेत आहे 170 रुपये तर 170 रुपये.
त्याला मी 170 रुपयावर पहिल्यांदा लागलो बँकेत. त्याला बँक सुद्धा सांगलीत, मी आमचा एक दोस्त शाळेतला होता, तो बँकेत होता असं मी ऐकलं होतं. त्यावेळेला मी त्याला विचारलं, अरे बँक कुठं आहे? अरे कशाला येतोस तू, पगार 170 रुपये असं तसं. म्हटलं अरे मला नोकरी नाही आहे, आपण बघूया तर काय होतं. तर त्याला बँक सुद्धा पूर्वी 1973 साली 2 खोल्यात होती. म्हणजे आपण म्हणतो ना स्वयंपाकघर आणि माझघर, अशा जुन्या खोलीत होती. आम्ही लागलो. मग नंतर बँकेने रोडला त्यांना फायनान्स केला आणि आपल्याप्रमाणे बांधून तिथं बँक 74 साली आली. आणि मग तिथनं बँकेतच कायम आज रिटायर्ड होतो. पण मुळामध्ये शरीर सौष्ठव हा खेळ तुम्ही स्वतः कधी खेळलात का? त्याच्यात बक्षीस मिळालेत का? किंवा त्या खेळाकडे, म्हणजे अनेक खेळ आहेत त्याच्यापैकी ह्याच खेळाकडे तुम्ही कसं काय वळलात? शरीर सौष्ठव हा जो विषय आहे हा मोठा विषय आहे. मी व्यायाम क्षेत्रात असल्यामुळं ही जी समर्थ व्यायामशाळा आहे ते आमचे वडील तिथं व्यायाम करत होते, त्यामुळं मी तिथंच व्यायाम करत होतो. आमचे सगळे मित्र व्यायाम करत होते, आमचा भाऊही तिथंच व्यायाम करत होता. आम्ही त्या व्यायामशाळेत गोट्या खेळलोय, चिरगोडी म्हणतात ते खेळलोय, अनेक प्रकार ते व्यायामशाळामध्ये अगदी म्हणजे नव्हती अशी प्रकार होता. तिथं नुसतं गाढवं यायची, कोयनेल होता, अशा परिस्थितीत ती व्यायामशाळा होती. नंतर आमच्या वडिलांनी काही कालांतरानं 4-5 त्या काळचे लोक एकत्र होऊन त्यांनी एक पत्र्याची व्यायामशाळा बांधली. नंतर एक पहिला स्लॅब टाकला आणि तेव्हापासून मी व्यायामशाळेत तिथं जातोय. वयाच्या 6व्या वर्षापासून आम्ही व्यायाम तिथं आहे. नंतर साधारण 80च्या सुमारास मला 80 ते 81च्या सुमारास मला या व्यायामशाळेची म्हणजे पदावर काम करण्याची संधी मिळाली. मी वडिलांच्यामुळे सारखं मिटिंगला येणं, हे करणं, कुणाची निरोप पोचवणं, अशा पद्धतीने मी त्या व्यायामशाळेत फार हे होतो. म्हणजे चांगलं मला व्यायामशाळेची माहिती होती सगळी. त्यामुळे मला सेक्रेटरी पद मिळालं 81 साली. आणि तेव्हापासून मी ह्या व्यायामशाळेत मी आमचा व्यायाम चालू होता, पण बॉडी बिल्डिंग आम्ही काय कधी केलेलं नव्हतं. बॉडी बिल्डिंग त्यावेळेला सांगलीत लोकांना माहितही नव्हतं थोडक्यात. बॉडी बिल्डिंग हे माझ्या हिशोबाप्रमाणे पूर्वी कलकत्ता, मुंबई, खाली साऊथ म्हणजे चेन्नई इथं जास्त होतं. मेन करून कलकत्त्याला जास्त होतं. पण इथं ज्यावेळेला 1988 साली प्रेमचंद डोगरा, आपल्याला ऐकून माहित असेल, त्यांनी मिस्टर युनिव्हर्स हा किताब ऑस्ट्रेलियात मिळवला. आणि मिस्टर युनिव्हर्स मिळवणारा आपल्याला तो सांगलीत लोकांनी त्यांना डेमॉन्स्ट्रेशनला आणलं होतं. म्हणजे पोजिंग कसं करतात बॉडी बिल्डिंगचं, ते सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई इथं त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन झालं. म्हणजे शरीर सौष्ठवचं प्रदर्शन त्यांनी केलं आणि त्याला लोकांना लक्षात आलं की शरीर सौष्ठव हा खेळ कसा होता. त्याच काळात आमच्या व्यायामशाळेत 1-2 बॉडी बिल्डर साध्या स्पर्धेत खेळायचे. त्यांच्याबरोबर मी आमच्या व्यायामशाळेत असल्यामुळे त्यांच्याबरोबर मी त्यांचा एक मॅनेजर म्हणून जात होतो. मग एकदा अशी गंमत झाली की मी मुंबईला पूर्वी 2-3दा त्यांना घेऊन गेलो होतो. एकदा सातारला एक स्पर्धा होत्या, राज्यस्तरीय स्पर्धा होत्या, त्यावेळेला मी तिथं गेलो होतो. ऍक्च्युअली मला त्यावेळेला तिथं प्रवेशही मिळाला नाही. कसं तरी करून आमचे जे 2 बॉडी बिल्डर आहेत त्या बॉडी बिल्डरना आम्ही आत सोडलं, मी बाहेरच थांबलो. आणि मग नंतर अगदी शेवटी ज्या वेळेला स्पर्धा चालू झाल्या त्यावेळेला कसं तरी आम्ही कडत तो आत एंट्रन्स मिळवला. सातारला मोठी स्पर्धा होती राज्यस्तरीय. तर त्यावेळेला मग मी स्पर्धा बघितली आणि मग विचार आला की आपण बॉडी बिल्डिंग जरी केलं नाही तरी बॉडी बिल्डिंगचं जे दुसरा पार्ट असतो जजिंगचा, तो आपण आत्मसात करावा. आणि त्या पद्धतीनं मी जरा 2-3 वर्ष त्याचा अभ्यास केला. आणि 1988 साली मी पहिल्यांदा राज्यपंच म्हणून नाशिकला ज्यावेळेला राज्यस्तरीय स्पर्धा होत्या त्यावेळेला राज्यपंच आम्हाला किताब मिळाला, मान्यता मिळाली. आणि मग मी नंतर सर्व स्पर्धेला जायला लागलो. कुठलीही स्पर्धा असू दे, पंच म्हणून मी काम करायला लागलो. अशा पद्धतीनं माझा शरीर सौष्ठवमध्ये एंट्रन्स झाला. बँकेत तुम्ही किती साली लागला? बँकेत मी 1973 साली लागलो. बरं. आणि 88 साली तुम्ही पहिल्यांदा नाशिकला राज्य परीक्षा पूर्ण केली. पण त्या कालावधीमध्ये 1982 मध्ये पर्यंत प्रवास करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर जरा त्याच्याबद्दल आम्हाला सांगा.
त्याला आता बॉडी बिल्डिंगच्या आधी बऱ्याच गोष्टी असं किरकोळ करत होतो. सामाजिक काम करायचो, रक्तदान करायचो. रक्तदान मी 1969 साली आमच्या कॉलेजजवळ विलिंग्टन कॉलेज म्हणून आहे, तर हाफकिन इन्स्टिट्यूट कॅम्प भरवला होता. त्यावेळेला मी 69 साली पहिल्यांदा रक्तदान केलं. नंतर बारीक सारीक आमच्या गावभाग मित्रमंडळातर्फे ज्या बारीक सारीक सामाजिक काम करायचं. दरवर्षी आम्ही इथे एक अनाथ आश्रम आहे, मुलींचा अनाथ आश्रम, तिथं आम्ही मोदक द्यायचो, गोळा करून मोदक द्यायचो. घरटी आम्ही आवाहन करायचो, आपण 1, 2, 2, 3, 3 मोदक द्यावेत, असं आम्ही करायचो. आणि हा जो नेपाळ प्रवास आहे हा एक अचानक ठरलेला प्रोग्राम होता. आमचे 2 दोस्त नेपाळला जायचे होते आणि मी आणि माझा एक दोस्त असं मिळून जायचं होतं. ऍक्च्युअल त्यावेळेला गंमत अशी झाली, तर जो दोस्त माझा येणार तो कॅन्सल झाला, दुसरे होते. बरं म्हणलं आता आपण एकदा ठरवलंय तर त्यावेळेला जायचंच आपण. तर आम्ही मग तो नंतर माझा दोस्त झाला, 1 दोघं भाऊ आणि मी. नुकतीच मी आल्विन पुष्पक गाडी घेतली होती, ही पहिली माझी गाडी. त्यावेळेला मग आल्विन पुष्पक घेऊन आम्ही तो ठरवला. ऍक्च्युअल माझ्या लग्नालाही 2 वर्ष झाली होती. 81 साली लग्न झालं. 81 साली मला एक मुलगा होता लहान, पण मी आता गेलो तसंच. खरं म्हणजे जायला नको पाहिजे, लहान मुलगा घरी होता. पण मिसेस आमची चांगली असल्यामुळं तिच्या जोरावर आम्ही गेलो. मग इथनं आम्ही जवळजवळ सांगली ते नेपाळ स्कूटरनं 3000 किलोमीटरचा प्रवास केला. आणि ज्यावेळेला आम्ही नागपूरला पोहोचलो, सांगलीहून नागपूरला, त्यावेळेला आम्ही संघ कार्यालयात गेलो होतो. तिथं आम्हाला बाळासाहेब देवरसांच्या तिथं दर्शन, तिथलं आम्ही सगळं बघितलं. आणि त्याने आम्ही सांगलीतून नेपाळ निघालोय, तर त्याने आम्हाला एक पत्र दिलं की इनकी भोजन और निवास की व्यवस्था कीजिए, असं पत्र आम्हाला मिळाल्यावर आम्ही प्रत्येक ठिकाणी संघ कार्यालयात मुक्काम केला होता. आणि तिथेच आमचं भोजन व्हायचं, आधारात तिथे व्हायचं. आम्ही दिवसभर सगळं तिथल्या रिक्षाने म्हणा किंवा टुरिस्ट बस आहे तर ते बघायचं एक दिवस, आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत स्कूटर घेऊन पुढच्या मुक्कामाला जायचं. असा आमचा साधारण प्रवास सुरू होता. नाही, बँकेतही आल्यावर बँकेच्या लोकांनी माझा सत्कार केला. अरे वा. 88 साली तुम्ही राज्य पंचपरीक्षा दिलीत आणि 91 ला तुम्ही राष्ट्रीय पंचपरीक्षा उत्तीर्ण झाला. पण मुळात तुम्ही ज्या वेळेला पंच म्हणून शरीर सौष्ठव मध्ये काम करता, त्यावेळेला नेमकं तुम्ही अवलोकन म्हणजे निरीक्षण, गुणांकन तुम्ही कसं करता, काय बघितलं जातं? आता 1988 साली मला ज्या वेळेला पंचपरीक्षा मी पास झालो, आम्हाला पंचपरीक्षेचं कार्ड मिळतं. त्यावेळेला मग मी असा विचार केला की आता पंच म्हणून आपण, आपल्याला मान्यता मिळालेली आहे, कुठलीही स्पर्धा आपण सोडायची नाही. कुठली एक गाव पातळीवर जरी असली किंवा व्यायामशाळेपुरती मर्यादित असली तरी मी त्या स्पर्धेला जात होतो. आणि पंचाचं कसं काय कामकाज चालू असते ते मी निरीक्षण केलं. आणि मग पंचाला मी राज्यस्तरीय जोपर्यंत होतो, त्यामुळं ज्या राज्यात स्पर्धा असायच्या आपल्या राज्यात, कुठं आज मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर अशा सर्व ठिकाणी मी गेलो आणि मग त्याचं निरीक्षण केलं. जे पूर्वीचे पंच आहेत त्यांच्याकडनं थोडी माहिती घेतली, काय पद्धतीने निरीक्षण करायचं. आता हा बॉडी बिल्डिंग हा गेम हा नखशिकांत व्यायाम जे करतात फ्रॉम टॉप टू बॉटम, त्याचं निरीक्षण करून त्यांना गुण द्यायचे असतात. अशा पद्धतीनं मी ते निरीक्षण केलं, त्याचा अभ्यास केला, काही जी आम्हाला मासिक यायची ती वाचली आणि अनुभव माझा जास्तीत जास्त क्रिएट केला. आणि मी सातत्यानं हे 3 वर्ष 88 साली मी नाशिकला पंच म्हणून राज्यस्तरीय मिळालं. 81 साली मी त्रिचूरला गेलो होतो. या 3 वर्षात मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. जिथे जिथे स्पर्धा असतील तिथे मी जायचो आणि तिथे मी याला पॅनल मध्ये असायचं. त्यामुळे माझा अनुभवही वाढला, काय काय बघायचं हेही मला कळलं. त्या पद्धतीनं मी बॉडी बिल्डिंग हा खेळ शिकलो आणि कसं काय काय बघायचं. आता त्यांच्या स्पर्धा असताना एक 7 पोजेस असतात. फ्रंट पोज, फ्रंट डबल बायसेप, ट्रायसेप, बायसेप, चेस्ट, नंतर काप, थाईज असे जे प्रकार असतात. याचं ठेवण कशी असती, अनाटोमी कशी असती, ऍबडमन म्हणजे काय, ऍबडमनचे प्रकार किती, ट्रायसेप, बायसेप हे सगळं कसं असतंय, हे सगळं बघितल्यावर माझा अनुभव वाढला. आणि मग 91 साली ज्या वेळेला आम्ही त्रिचूरला नॅशनल स्पर्धेला गेलो होतो,
त्यावेळेला तिथं पंचपरीक्षा राष्ट्रीय स्तरावर होती, ती मी परीक्षा दिली आणि त्याच्यातही मला उत्तीर्ण व्हायची संधी मिळाली, पास झालो आणि तिथनं पुढे मग माझा भारतातला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचा प्रवास सुरू झाला. पण हे करत असताना मला असा प्रश्न पडलाय की मी पण एक खेळाडू म्हणून की राज्यस्तरीय पंचपरीक्षा, राष्ट्रीय स्तरीय पंचपरीक्षा आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय पंचपरीक्षा या 3 परीक्षांमध्ये काही भेद आहे का? म्हणजे त्यांच्यामध्ये कशा प्रकाराने भेद केले जातात? म्हणजे परीक्षा त्याचा पोर्शन वेगळा असतो, त्याचे नियम वेगळे असतात, तर ते काय असतं त्या संबंधी थोडं आम्हाला नाही. आता पंचपरीक्षा ही कशी घेतली जाते याचं थोडक्यात मी सांगतो की पंचपरीक्षा ही आपण ज्या वेळेला स्पर्धा सुरू असतात त्यावेळेला पंच पॅनल बसलेला असतं आणि त्यावेळेला आपण पंच म्हणून काम करायचं आणि जो पंच पॅनलचा जो अधिकृत पंच पॅनल असतं त्यांचा जो निकाल येईल त्याच्या 60% आपला निकाल बरोबर यायला पाहिजे. अशा पद्धतीनं ते पंचपरीक्षा पास होणं किंवा नाही होणं असं असतं. जर आपला 60% पुढे निकाल लागला, आपण तयारी केली, 60% पुढे आपलं जे प्लेसमेंट आहे ते बरोबर आलं तर आपल्याला ते पास करतात, नाही तर नापास करतात. असंही पंचपरीक्षेचं हे असतं. त्यामुळे आपणही 60% सगळं बघितलेलं असतं, त्याचे अवयव, त्याचं ठेवण कशी आहे, शरीराचं पोझिशन. आता बॉडी बिल्डिंग हे 3 प्रकारात मोडलं जातं. एक तर त्यांनी बॉडी बिल्डिंग खेळ खेळताना व्यायाम कसा करायचा, त्याचा आहार कसा करायचा, अशा पद्धतीने तो बॉडी तयार करत असतो. दुसरी गोष्ट स्टेजवरचं तिचं डेअरिंग, म्हणजे आपण नाटकात कसं रिहर्सल करतात, सराव करतात, पण नाटक प्रदर्शन करताना सगळं कसं करतात त्याप्रमाणे त्यांनी स्टेजवर आपलं पोझिंग दाखवायचं असतं आणि ती पोझिंग ज्या 7 पोझेस, नंतर म्युझिकवर पोझिंग, नंतर त्याची अनाटोमी, हे सर्व कसं दाखवते त्याच्यावर पंच हे निरीक्षण करत असतात आणि त्याला प्लेसमेंट देत असतात. अशा पद्धतीनं ते निरीक्षण करून मी पुढे गेलो आणि याचा म्हणजे 60% जो बरोबर येईल त्याला आपण पंचपरीक्षेत पास झाला असं म्हणतो. अशा पद्धतीने मी या 2 परीक्षा दिल्या. नंतर त्यातलं जे पंचपरीक्षा स्टॅटिस्टिक्स हा जो प्रकार असतो तो सुद्धा मी त्या ह्याच्यात शिकलो. म्हणजे हे प्लेसमेंट कसं काढतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कसं काढतात हे सुद्धा मी शिकलो आणि मी स्टॅटिस्टिक्सला सुद्धा बसलेलो आहे. म्हणजे पंच म्हणूनही काम करतो, स्टॅटिस्टिक्स म्हणून काम करतो. आता कसं आहे, आमच्या ह्याच्यात 1-2 पंच नसतात. जसं क्रिकेटमध्ये 2 पंच असतात तसं आमच्या ह्याच्यात पॅनल असतं. एक 7 लोकांचं पॅनल किंवा 9 लोकांचं पॅनल. आता 7 लोक जे समोर बसलेले असतात ते शरीर सौष्ठवपटू जे स्टेजवर आलेले असतात त्याचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण करत असतात. म्हणजे आमचा हा शरीर सौष्ठव खेळ हा नजरेचा खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ज्या पंचाला जे जे वाटेल त्याप्रमाणे तो त्या प्लेसमेंट देत असतो. म्हणजे एखाद्याला निरीक्षण करताना तो पहिला वाटला, म्हणजे बॉस फ्रंट पोझिशन मारताना त्याचं सगळं चांगलं आहे म्हणून तो पहिला दो. एखादा ज्यावेळेला साईड पोज किंवा बॅक पोज मारत असताना त्याला एखादा अवयव वीक वाटला तर तो तिसरा देत असतो. पण ह्याचं जे स्टॅटिस्टिक्स असतं हे पेपरवर करून त्याला नंबर काढला असतो. म्हणजे जे हायेस्ट आणि लोएस्ट, म्हणजे 5 लोकांची बेरीज करायची, त्यातला हायेस्ट कट करायचं, लोएस्ट कट करायचं आणि ज्याची बेरीज कमी येईल तो पहिला नंबर. अशा पद्धतीनं स्टॅटिस्टिक्स मी शिकलो. त्यामुळे तिथेही मला चांगली संधी मिळाली आणि असं प्लेसमेंट काढत असल्यामुळं कुणावर अन्याय होत नाही. म्हणजे एकामुळं काहीतरी नंबर दिला असं होत नाही. अशी बॉडी बिल्डिंगची 3-4 याच्यात विभागलेला हा खेळ आहे. अरे वा, म्हणजे नुसतं आमचा खेळ ऍक्च्युअल दिसत नाही. जसं वेट लिफ्टिंग तुम्ही बघितलं तर तिथं वजन दिसतं तुम्हाला, 100 किलो आहे, 70 किलो आहे, किंवा एखादा धावणारा तो 2 मिनिटात 100 मीटर धावला किंवा काय, त्याला मेजरमेंट आहे. आमच्याला मेजरमेंट नाही, आमच्याला नजरेचा खेळ आहे. नजरेने ते पंच लोक, निरीक्षक लोक, त्याचा अवयव कसा आहे, बायसेप कसा आहे, ट्रायसेप, चेस्ट कशी आहे, ऍब्डोमन कशी आहे, हे सर्व जे नजरेने त्याला जे वाटेल त्याप्रमाणे प्लेसमेंट देतात. आणि मग हे इतर याला एखादा पंच असतो, आमच्याला पॅनल असतं, म्हणून आमच्याला पॅनल असतं 7 किंवा 9 लोकांचं. त्यांचं ते स्टॅटिस्टिक्स करून आपण नंबर काढतो. म्हणजे नुसतं तुम्ही पंच नाही, त्याच्यातला जो स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे तो सुद्धा तुम्ही शिकलात. त्यामुळे तुम्ही
सांख्यिकी आपण असं म्हणतो, त्याच्यात सांख्यिकी या भागाचा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मास्टरी मिळवली. हो. खऱ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण पंच म्हणून 28व्या आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धा जी इंडोनेशियाला झाली, तिथे सर्वांना पहिल्यांदा तुमची महाराष्ट्रातून निरीक्षक म्हणून 1992 साली निवड झाली आहे. तर तुम्ही नुसतं इंडोनेशिया नाही, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया अशा अनेक ठिकाणी हिंडला. तर असं किती देशांमध्ये हिंडला आणि तिकडले तुमचे अनुभव काय आहेत? पहिल्यांदा ज्यावेळेला माझी इंडोनेशियाला निवड झाली त्यावेळेला आमच्या संघटनेचे पदाधिकारी सांगलीत आले होते. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं असं असं निरीक्षक म्हणून आपण तुझी टीम बरोबर जायची इच्छा आहे का? म्हटलं आहे, बघूया. तर पहिलीच माझा फॉरेन दौरा होता. आता त्या काळात 15-20 हजार गोळा करणं हा सुद्धा एक विषय होता. ही गोष्ट साधारण 90 सालची आहे. 90 साली पगार येतो आपल्याला माहित असेल, आम्हाला 500-600 रुपये पगार होता. लग्नात मला 600 रुपये पगार होता. पुढं एक 100-200 रुपये कसे तरी वाढायचे. मी ज्यावेळेला 90 साली होते त्यावेळेला 1000च्या आतच मला पगार होता. आता त्याला 15-20 हजार निर्माण करायचे. आमचा गेम तुम्हाला माहित आहे की आमच्या इथं खेळात बॉडी बिल्डिंग मध्ये पैशाची खाण नाही. आपापली पॅशन म्हणून आम्ही जात असतो. आम्हाला आवड म्हणून आम्ही हे सगळं करत असतो. आता क्रिकेट वगैरे जे मोठे गेम आहे यांच्याकडे या असोसिएशनकडे पैसे भरपूर असतात, ते खर्च करतात. पण आमच्याकडे हे नाही. वैयक्तिक ज्याला पॅशन आहे, आवड आहे, तो ते खर्च करून जात असतो. मग मला त्याला संधी मिळाली. मग मी विचार करत होतो आता कसं जायचं. पासपोर्ट मी लकीली माझ्या डोक्यात होतं की आपण केव्हा ना केव्हा तरी फॉरेनला जाऊन यायचं. त्यामुळे पासपोर्ट मी आधी काढून ठेवला होता. पासपोर्ट माझा क्लिअर होता. बाकीचं जे काम, विसा वगैरे काम आमची संघटना करायची. म्हणजे हे सगळं कागदपत्र दिल्यावर, पासपोर्ट दिल्यावर किंवा पैसे भरल्यावर. आता काय करायचं असा विषय होता. मग मी जिथं राहत होतो तिथं आमचे एक दोस्त होते, डॉक्टर सतीश परांजपे म्हणून. त्यावेळेला मी त्यांची आमच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. मग त्यांनी सांगितलं असं असं आहे. ठीक आहे म्हणले. नंतर त्यांनी मला संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, तो म्हटला मला, अरे तुरे आमची अगदी घसट होती. अरे म्हटले आम्हाला संधी मिळाली नाही, तुला मिळते, तू जा. म्हटलं असं असं आहे. त्यांनी मला लगेच पैसे काढून दिले. मी पैसे भरले. नंतर त्यांचे डॉक्टरांचे पैसे मी दिले आणि तो माझा पहिला फॉरेन दौरा झाला. आणि आम्ही इंडोनेशियाला मी निरीक्षक म्हणून जाऊन आलो. तिथं मला जी इंटरनॅशनल लेवलला किंवा आशियाई लेवलला कशा स्पर्धा भरवतात, कशा पद्धतीनं निकाल असतो, कशा पद्धतीनं बॉडी बिल्डर असतात, याचं थोडं इंटरनॅशनल लेवलचं मला ज्ञान त्यावेळेला प्राप्त झालं. आणि अशा पद्धतीने मी इंटरनॅशनल मध्ये नंतर एक मलेशियालाही गेलो होतो. आणि ज्यावेळेला मी सेऊलला गेलो, सेऊलला मी टीम मॅनेजर म्हणून माझी निवड केली, इंडियाचा टीम मॅनेजर. आणि मग तिथं मी पंचपरीक्षेला, आशियाई पंचपरीक्षेला बसलो. आणि मग मला तिथेही सुदैवानं मी सक्सेसफुल झालो. आणि 1 महिन्याने मला आशियाचं कार्ड मिळालं आणि मी आशियाई पंच म्हणून मला तिथेही मान्यता मिळाली. आणि मग नंतर मग पुढं वर्ल्डला मंगोलिया, स्पेन, नंतर व्हिएतनाम अशा ठिकाणी, भारतात 3-4 स्पर्धा इंटरनॅशनल झाल्या. अशा ठिकाणी मला पंच म्हणून इंटरनॅशनल लेवलला मान्यता मिळाली आणि ती आज तागायत आहे. अभिनंदन. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतंय की आपल्या बँकेतले एक जण आणि पंचपरीक्षा पंच या शरीर सौष्ठव या खेळामुळे का होईना पण तुम्ही अनेक देशांमध्ये दौरे केलेत. आणि नुसते दौरे नाही केलेत तर तुम्ही एक राजमान्य पंच म्हणून तुम्ही आपल्या देशाचं नेतृत्व केलं. आणि हे सगळं करत असताना मला एक प्रश्न विचारायचा की आम्ही ज्या वेळेला खो खो, कबड्डी यावेळेला ज्यावेळेला पंच असतात त्यावेळेला मानधन दिलं जातं. तर अशा तऱ्हेचं मानधन देण्याची या खेळामध्ये काही तरतूद आहे का? नाही, आता आपण मानधनाचा विषय काढला हे बरोबर आहे. पण मानधन हे फार अपुरं असतं. आमचा ऑलिम्पिक मध्ये अजून गेम नसल्यामुळं आम्ही आमच्या जे संघटना असतात, आशियाई संघटना, वर्ल्ड संघटना, या भरवतात आणि त्यांच्या मार्फत या जागतिक स्पर्धा होतात. त्यामुळं तिथं मानधन किंवा असा विषय आम्ही कोण विचार करत नाही, कुठलेच लोक. एक आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मान्यता मिळाली आणि ती पैशात आपण हे करू शकत नाही.
मला पैशाची फार अडचण आली. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी त्या काळात मदत केली. नंतर ज्यावेळेला बँकेची जरा परिस्थिती आपली चांगली आली आणि बऱ्यापैकी हे आले, त्यावेळेला मी माझ्या खर्चानं गेलो. पण पहिले 3-4 दौरे मी असं लोक आमचे भरपूर सांगित ओळखीचे असल्यामुळे, काही पतसंस्था, काही आमचे राजकीय लोक मला चीफ मिनिस्टर फंडातनं 4 फॉरेन दौऱ्याला पैसे मिळाले. त्या काळात 25-30 हजार झाले की फॉरेन दौरा व्हायचा. नंतर 1-1.5 लाख अशा पद्धतीनं सुरू झालं. पण त्यावेळेला आपली बँकेत असल्यामुळं परिस्थिती माझी चांगली होती. मी डोक्यात ठेवून बाबा 1-2 वर्षांनी जायचं, मी पैसे साठवत होतो आणि ते पैसे भरून मी जात होतो. आणि यावेळेला मला सांगायला बरं वाटतं की मला बँकेतही स्पेशल लीव होती त्यासाठी. म्हणजे नॅशनल स्पर्धा असो किंवा इंटरनॅशनल स्पर्धा असो, मला बँक जेवढे माझे दिवस 8 दिवस 10 दिवस असतील ते मला स्पेशल लीव मिळायची. त्यामुळं आणि काही वेळेला बँकेने मला असं किरकोळ सहकार्य केलेलं आहे की काही आपल्या वेलफेअर फंडातनं पैसे मिळायचे, काही वेळेला बँक द्यायचे, पण ते त्यांच्या नियमाला जे अनुसरून असायचे. त्यामुळे बँकेचे मला भरपूर सहकार्य होतं. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जवळजवळ एकूण 20 पुरस्कार मिळाले आणि 1994 पासून तुम्हाला जे पुरस्कार मिळत गेले त्याची लिस्ट काही थांबलेली नाहीये. अनेक पुरस्कार मिळाले. ह्या अनेक पुरस्कारांमध्ये काही मला मानाचे आणखीन पुरस्कार दिसत आहेत. ते म्हणजे बँक उद्योगामधून राज्य शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार तुम्हाला PC अलेक्झांडर, त्या काळचे तत्कालीन राज्यपाल, यांच्या हस्ते 1997 साली दिला गेला. तो पुरस्कार नेमका कोणाला दिला जातो आणि त्यावेळेला तुम्ही राजभवनामध्ये आलेले असाल, तर त्यावेळेच्या तुमच्या काही आठवणी आणि त्या आम्हाला सांगा. आम्हाला ते ऐकायला खूप आवडेल. आता हा जो कामगार कल्याण पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार मी 90 साली, मला 97 साली हा पुरस्कार मिळाला. 73 साली मी बँकेत लागलो. 73 जवळजवळ 25 वर्षानंतर हा मला पुरस्कार मिळाला. आणि 97 साली असं वर्ष होतं की स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झालेली होती. त्यावेळेला कामगार कल्याण केंद्र असं एक प्रत्येक जिल्ह्यात असायचं आणि त्या केंद्रातर्फे अर्ज असायचे आणि तो अर्ज आपल्याला भरायचा. आणि आपल्या बँकेत जे कर्मचारी होते, म्हणजे ऑफिसर सोडायचे, कर्मचाऱ्यांना बॉम्बे वेलफेअर फंड असा जो फंड असतो तो शासनाचा एक त्याला फंड होता. तर दर 6 महिन्याला तो आपण फंड आपल्या पगारातनं कट व्हायचा आणि ते दर 6 महिन्याला तिथं आपल्या पगारात ते दिसायचे आणि ते पैसे आपल्याला शासनाला पाठवायला लागले. म्हणजे कामगार कल्याणला केंद्र म्हणून मुंबईत त्यांचं राज्याचं केंद्र आहे. अशा पद्धतीने मग तो हा पुरस्कार मिळतोय असं मला माहित होतं. मग मी ते प्रयत्न करायचो. मग माझं बँकेतलं काम, कारण मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे माझ्या बऱ्याच लोकांच्या ओळखी होत्या. माझं डिपॉझिट आणि वसुली हा विषय माझ्याकडे बऱ्याच वर्ष होता आणि पब्लिक कॉन्टॅक्ट. त्यामुळं डिपॉझिट मी आणायचो, NPA रिकव्हरी करायचो. अनेक मला त्याला प्रशस्ती पत्रके मिळाली बँकेकडून, NPA वसूल केल्याबद्दलची पत्र मिळाली. अशा पद्धतीने हे आणि बॉडी बिल्डिंग असं जोडून मी प्रस्ताव शासनाला कामगार कल्याण केंद्रातर्फे सादर केला होता आणि तो प्रस्ताव 90 साली माझा मंजूर झाला. आणि मला अचानक घरात आमच्या तार आली. त्यावेळेला टेलिफोन वगैरे एवढं नव्हतं. तार आली आणि त्यात मिसेसने ती तार वाचली. मी बँकेत होतो, तार घरच्या पत्त्यावर आली. बरोबर. त्यावेळेला वाचल्यावर तिलाही बरं वाटलं, आनंद झाला. तिने मला बँकेत फोन केला. त्यावेळेला फोन आपले साधे फोन होते. फोन केला किंवा निरोप दिला. मग संध्याकाळी मी ते सगळं बघितलं आणि आपल्याला तो राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे हे जाहीर झाल्यावर तो पुरस्कार दोघांना त्याला यायची परवानगी असायची. म्हणजे पुरस्कार ज्याला वितरण होतं ऍक्च्युअल राजभवनावर नव्हता, तो कामगार कल्याण केंद्र म्हणून मुंबईत आहे, मोठं केंद्र आहे. सगळी व्यवस्था केली होती. आमचं त्यावेळेला त्यावेळेला फर्स्ट क्लासचं भाडं आम्हाला शासनाने दिलं. एक वेळचं राहायचं तिथं सोय केली होती आणि तिथं सगळं त्यांनी अरेंजमेंट पुरस्काराची केली होती. त्याला राज्यपाल उपस्थित होते आणि कामगार मंत्री राजपुरोहित त्यावेळेला ते उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मला तो
कामगार कल्याण पुरस्कार 1990 साली मिळाला. आणि हा सुवर्ण महोत्सवी म्हणजे भारताला 50 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली अशा त्या वर्षात मला मिळाला. त्यामुळे मला अतिशय आनंद वाटला. आणि बँकेच्या सहकार्यामुळे आणि बॉडी बिल्डिंग मध्ये मी या खेळातही काम करत असल्यामुळे आणि इतर सामाजिक कार्याचा सगळ्याचा विचार करून शासनाने मला राज्य शासन मान्यता मला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. पण त्या पुरस्काराबरोबर आणखीन एक महाराष्ट्र शासनाचा तुम्हाला पुरस्कार मिळालाय 2004-05 साली, आणि तो सुद्धा गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार म्हणून मिळाला. सो म्हणजे ही तर गुणवंत कार्यकर्ता क्रीडा पुरस्कार आहे हा राज्य शासनाचा आहे, पण जिल्हा मर्यादित आहे हा. तर त्यालाही मी प्रस्ताव दिलेला होता. आणि तो जो पुरस्कार तो खेळासाठी असतो. म्हणजे गुणवंत क्रीडा पुरस्कार हा खेळासाठीच होता. मग बॉडी बिल्डिंगचं जे सगळं माझं कार्य होतं, प्रस्ताव होता, हा सगळा प्रस्ताव मी शासनाला जिल्ह्याला सादर केला होता. आणि त्याला तोही मला गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार दरवर्षी 1 मेला देतात. आणि 1 मेला त्यावेळेचे पालकमंत्री पतंगरावजी कदम, माननीय पतंगराव कदम आणि कलेक्टर मनीषा म्हैसकर ह्या होत्या. त्यांच्या हस्ते आम्हाला त्याला 1 मेलाच हा देतात. त्यावेळेला आम्हाला तो पुरस्कार मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. आणि सगळ्यात मोठा पुरस्कार जो आणखीन एक मिळालाय तो भारत सरकारतर्फे मिळालाय, नेहरू युवा क्रीडा पुरस्कार 2010 साली. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. हा पुरस्कार हा नेहरू युवा क्रीडा पुरस्कार हा केंद्राचा आहे, पण जिल्ह्यामार्फतच हा दिला जातो. पण त्याला आमच्या इथं आमदार होते विष्णुअण्णा पाटील म्हणून, त्यांच्या हस्ते हा नेहरू युवा क्रीडा हा फक्त त्याला वयाचं बंधन असतं. त्या 30-35 वयाच्या आतच जे युवा असतात त्यांनाच देतात. त्यावेळेला तो तिथे मी प्रस्ताव दिला होता. त्यावेळेला आमदारांच्या हस्ते मला तो विष्णुअण्णा पाटील म्हणून होते माजी आमदार, त्यावेळेला आता नाही येत ते, त्यावेळेला आमदार होते, त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार नेहरू युवा क्रीडा पुरस्कार मिळालेला होता. तुमचे पुरस्कार खूप आहेत. मला प्रेक्षकांना सांगायला वाईट वाटतं की पण 2019 साली सांगलीला जो पूर आला आणि त्या पुरामध्ये दुर्दैवाने त्यांच्या सर्टिफिकेटचं, त्यांच्या पुरस्कारांचं, त्यांच्या मेडल्सचं खूप मोठं नुकसान झालं. आणि त्यामुळे त्याची छायाचित्र आपण प्रेक्षकांना दाखवू शकत नाही. पण त्या वेळेला ते जे नुकसान झालं त्यावेळेला तुमची नेमकी भावना काय होती त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं. आता कृष्णा नदी आमच्या सांगलीत आहे, आपल्याला माहित आहे. पूर येतो, आम्ही त्या पुरात पोहलेलो आहे. पुराची आम्हाला भीती काही वाटत नव्हती. पूर्वी मी ऍक्च्युअली तिथं 1988 साली, आता जिथं मी राहतो तिथं 1988 साली मी राहायला गेलो. आणि त्याच्यानंतर 2005 साली जरा पूर आला होता. ते अगदी म्हणजे आमच्या घराच्या खाली 1 फूट पाणी होतं. त्याला काय वाटलं नाही असं इथं एवढं पाणी होईल. पण 2019चा हा जो पूर आला हा बऱ्याच म्हणजे सांगलीत जर चौकशी केली असता हा सर्वात मोठा पूर आलेला होता. म्हणजे पूर्वी आम्हाला माहित आहे आयर्विन पूल आपण कधी सांगलीला असाल तर आयर्विन पुलाची उंची 75 फूट आहे. त्याच्यावर किती फूट पाणी आलं हे कळायचं. मग आम्ही 52-53 फूट पाणी आलं असताना आम्ही तिथं पोहलेलो आहे, पुलावर उड्या मारल्यात. तो काही विषय नव्हता, पुराची भीती नव्हती. पण पाणी 52-53 फुटाला कधी यायचं नाही. पण हे जे पाणी 19 साली आलं, आपल्याला माहित आहे कोयना परिसरातही भरपूर पाऊस पडला आणि भरपूर पाऊस पडतही होता. त्यामुळे पाऊस थांबेना आणि पुराचं पाणी तर वाढायला लागलं. आणि ज्यावेळेला एकदा कृष्णा म्हणजे कुठल्याही नदीचं पात्र ते पूर्ण भरतं आणि गावात ज्यावेळेला पसरायला लागतं त्यावेळेला मात्र ते पाणी जोरात पसरायला लागतं. आणि त्यावेळेला फार मोठा पूर आला. म्हणजे जवळजवळ ऍक्च्युअल 56 फूट म्हणतात, पण ऍक्च्युअल ते 57 ते 58 फूट पाणी आलं होतं. त्याचा अंदाज आम्हाला घरी आला नाही. आम्ही एक 2-3 फूट घरात पाणी येईल म्हणून आम्ही काही 5 फुटावर सगळं सामान आम्ही वर ठेवून आम्ही ते लॉक लावून गेलो. आणि दुर्दैवाने काय झालं की ते पाणी बराच वेळ राहिलं. जवळजवळ 6 ते 7 फूट आमच्या घरात पाणी होतं दिवस पाणी. आणि ते सुद्धा नंतर त्याची पातळी इतकी वाढली की 11 फूट पाणी आमच्या घरात होतं. 11 फूट पाणी असल्यामुळे आम्हाला अंदाजच आला नाही काही की काय राहील आणि काय नाही. शेवटी आम्ही विचार करायचं सोडून दिलं. काय
जे मिळेल ते आपलं, नाही ते नाही. त्या ह्याच्यात माझी जवळजवळ मी शोकेस केलेली होती, काही रॅक केलेले होते, काही लॉकवर ठेवलेले, अशी 250-300 माझे बॉडी बिल्डिंग मधले 1919 सालापर्यंतचे सगळे मोमेंटो ठेवले होते. काही मला जी पुरस्कार मिळाले होते त्याचे जे पुरस्कार होते ते होते, सर्टिफिकेट होती, ओरिजिनल सर्टिफिकेट होती, सगळी साधारण 85 सालापासूनची सर्टिफिकेट, 300-400 सर्टिफिकेट होती, ती सगळी. पेपर कात्रण होती माझ्याकडे, एक गठ्ठा पेपर कात्रण होतं. आता काय इलाज नाही त्याला, ते सर्व पेपर कात्रण, मोमेंटो, सर्टिफिकेट हे सर्व पुरात गेलं. आणि आता माझ्याकडे काही एकही हे नाही. त्याच्यानंतर जे मी गेलो 19 नंतर जे काय ते आता माझ्याकडे 10-15 मोमेंटो आहेत, पण पूर्वीचे मोमेंटो मला आता दाखवायकडे एकही नाही. खरोखर तुम्हाला मी क्रीडा तपस्वी म्हणेन आणि स्थितप्रज्ञ म्हणेन, कारण एवढं मोठं म्हणजे खेळासाठी तुम्ही आयुष्य वाहिलं तुमचं आणि एवढं सगळं वाहून गेलं, पण तरी सुद्धा खेळावरचं प्रेम आणि खेळासाठी तुम्ही केलं, पुरस्कारांसाठी काही केलं नाही. त्यामुळे तुम्हाला आपल्या आपुलकी परिवाराकडून नक्कीच मी तुम्हाला सॅल्यूट करते. आणि आता थोडस आपण तुमच्या या मुलाखतीच्या आपण उत्तरार्धाकडे येतोय, तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुमचा खूप मोठा सहभाग आहे. 51 वेळा रक्तदान करणं म्हणा, किंवा तुम्ही जे सांगली टू नेपाळ प्रवास केला म्हणा, त्याच वेळेला तुम्ही भूकंपामध्ये सुद्धा मदत केली आहे. 1993च्या उस्मानाबादच्या भूकंपामध्ये मदत केली आहे. तर तुमच्या या सामाजिक कार्याबद्दल दूरदर्शनवर तुमची मुलाखत झाली आहे. आहार विषयात तुम्ही सल्ले देत असता, कारण क्रीडा प्रकार आहे, याच्यामध्ये आहाराचं पण खूप महत्व आहे. तर त्या संबंधी थोडं बोला आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा. आता हे मी एक तर बँकेत होतो, मला व्यायामशाळा एक प्लॅटफॉर्म होता, बँक हा एक प्लॅटफॉर्म होता. बँक मला भरपूर सवलत द्यायची. मी बँकेतर्फे सुद्धा रक्तदान शिबिर घेतलेले आहेत, बँकेतर्फे सुद्धा क्रीडा स्पर्धा घेतलेल्या आहेत, बँकेतर्फे अनेक सामाजिक कार्यात मी भाग घेत होतो. व्यायामशाळेचा प्लॅटफॉर्म असल्यामुळे मी तिकडेही जास्त येत होतो. आणि ज्यावेळेला भूकंप झाला लातूरमध्ये, त्यावेळेला सांगलीत कलेक्टरने आवाहन केलं होतं की जर असे कोण तरुण असतील तर त्यांना आपण शासनातर्फे जिथं भूकंप झाला लातूरला, तिथं 2-3 गावं होती, तिथं आपण नेणार आहोत. माझ्याही डोक्यात आलं चला आपण जाऊया. मग रात्री इथनं कलेक्टर साहेबांनी एक बस सोडली होती, त्यात आम्ही आमच्या मंडळातले 3-4 कार्यकर्ते आणि मी आणि बाकीच्या ठिकाणी अशी एक पूर्ण बस, लातूर जिल्ह्यात एक सास्तूर म्हणून गाव आहे, तिथं आम्ही रात्री सकाळी पोहोचलो. त्याला मग तिथलं ते हे सगळं नुकसान झालेलं बघितलं, जनावरं गेलेली होती, काही खड्ड्यात पडलेली होती, घरं पडलेली होती. अशा ठिकाणी आमची जी टीम जेवढी काय आपल्याला मदत करता येईल, काही सामान उचलायचं म्हणा, काही ठिकाणी मदत करायची म्हणायची, अशा पद्धतीनं आम्ही तिथं 2 दिवस होतो. दुसऱ्या दिवशी परत शासनाने आमच्या टीमला सांगलीला याची व्यवस्था केली होती आणि मग परत आम्ही त्या ह्याच्यातनं हे आलो, बसमधनं परत आलो. 2 दिवस जेवढी आम्हाला मदत करता येईल तेवढी आम्ही तिथं करून परत आलो. अशा पद्धतीनं आम्हाला कलेक्टरने आवाहन केल्यामुळं आम्ही तिथं सास्तूरला गेलेलो होतो. सास्तूर हे लातूर जिल्ह्यातलं एक गाव आहे, तिथे फार मोठा भूकंप झालेला होता. आणि रोटरीचं आता तुम्ही ज्या रोटरीच्या माध्यमातून काम करताय, तर केव्हापासून तुम्ही ते काम करताय त्याच्याबद्दल? रोटरी हा विषय आहे. रोटरी मी पूर्वी सामाजिक काम म्हटलं तसं रोटरीचा एक वधूवर सूचक कार्यक्रम व्हायचा. मी रोटरी मेंबर नव्हतो, पण कुठं व्हायचा तिथं आम्ही आमच्या दोस्तांच्या बरोबर जायचो. तो दरवर्षी 26 जानेवारीला असायचा, वधूवर सूचक मेळावा. तिथं मला काय जी मदत करायची असेल, लिखाण करायचं असेल, नावं लिहायची असेल, मी करायचो. मग तिथं जे रोटरी मेंबर होते ते एक रोटरी मेंबर मला तिथं गाठ पडले. ते म्हणणार तू मेंबर होणार काय? म्हणलं होतो. रोटरी त्या काळात मेंबर होणं म्हणजे फार म्हणजे असं हाय लेवल किंवा अशा पद्धतीचं एक व्यवस्थित स्टेटस होता. म्हटलं आपल्याला जमेल की नाही काय मला कल्पना नाही त्याची, पण म्हटलं होतो. म्हणलं काय भाव कसं काय, त्यावेळेला आपले पगारही तसे फार नव्हते. मग मी म्हटलं बा काय तुमचं फी वगैरे वार्षिक फी किती असते? मग त्यांनी मला सांगितलं. म्हटलं मी होतो, जरूर होतो म्हणलं, पण मी 2 इन्स्टॉलमेंट मध्ये फी देणार. त्यांनी मान्य केलं
आणि मला रोटरी मेंबर त्यांनी 2000 साली करून घेतली. आणि नंतर मग मी जसं जसं रोटरीत काम करायला लागलो तसं तर मी अभ्यास केला. म्हटलं आता आपण या रोटरीत पूर्णपणे वाहून घ्यायचं. मला बँकेचं नोकरी असताना सुद्धा मला फार सहकार्य असायचं. त्यावेळेला मी ज्यावेळेला 2005 साली मी 2000 साली रोटरी मेंबर झालो. 2005 साली असाच पूर आला होता एकदा. असंच आमच्या घरात पाणी होतं. पण त्याला एवढं नव्हतं, पण आम्हाला घर बंद करून दुसरीकडे राहायला जावं लागलं. हा, पण ते आम्हाला वाटलं आता 1-2 दिवसात होईल म्हणून आम्ही कपडा लागताही सुद्धा नेल नव्हता. मग आहे त्या कपड्यावर मी रोटरी मीटिंगला हजर झालो होतो. लोकांना माहित होतं की आज इथं पूर आलाय, हा सेक्रेटरी आहे. त्याला मी 2005 साली 4-5 ला सेक्रेटरी होतो. पण लोकांनी मला ऍक्सेप्ट केलं आणि तिथे मी म्हणजे ऍक्च्युअल मला सगळे रोटरी मेंबर ज्यावेळेला मी रोटरीत आलो त्यावेळेला सगळे रोटरी मेंबर आम्हाला माहित होते. कारण रोटरीच्या ज्या स्पर्धा होत्या, रोटरी श्री या नावानं स्पर्धा, मी रोटरी मेंबर असायच्या आधी माझ्याकडे ते घेण्यासाठी आले होते लोक सगळे, त्यावेळेचे प्रेसिडेंट सेक्रेटरी. तेव्हापासून मी रोटरी श्री या स्पर्धा घेत होतो. मग मी ज्यावेळेला ऍक्च्युअल मेंबर झालो त्यावेळेला मी काय आमचा आवडता दरवर्षी मी रोटरी श्री या स्पर्धा घेत होतो. आणि स्विमिंगच्या स्पर्धा आमच्या इथं आमच्या रोटरी जो परिसर आहे तिथं स्विमिंग टँक आहे, आम्ही एक चालवतो. तिथं आम्ही स्विमिंगच्याही स्पर्धा सुरू केल्या. त्या मी म्हणजे वर्षातल्या 2 स्पर्धा आम्ही घ्यायचो, एक रोटरीची बॉडी बिल्डिंग आणि स्विमिंगच्या. अशा दोन्ही स्पर्धा मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे माझ्याकडे असायच्या. त्यामुळे ह्या माध्यमातून मला रोटरीचे हे मिळालं. नंतर मी 7-8 ला प्रेसिडेंट झालो. 15-16 ला असिस्टंट गव्हर्नर म्हणून एक पोस्ट अशी ती गेली. आणि आता सगळ्या रोटरीतल्या ज्या अगदी मिनिमम ज्या पोस्ट असतात, आता पुढची एक गव्हर्नर म्हणून असते ती फार मोठी हे आहे, म्हणजे त्यामुळे त्या नादाला काय आम्ही पण असिस्टंट गव्हर्नर पर्यंत मी सगळ्या रोटरीतल्याही हे घेतल्या. आणि त्या योगानं मी रोटरीतनं सामाजिक काम भरपूर करतो. आता आम्ही नुकतंच 400 आता जो पूर आला मागच्या वर्षी त्यावेळेला 400 किट आम्ही लोकांना वाटली. त्यात 2 ब्लँकेट, 2 चटया, 2 टॉवेल अशी किट आम्हाला मुंबईच्या रोटरीने आणि आमच्या रोटरीने असं मिळून आम्ही 400 किट आम्हाला मिळाली होती. वाटप जे पूरग्रस्त होते त्या सर्वांना आम्ही त्याचं वाटप केलं. तर त्यात काही गरीब होते त्यांनाही आम्ही दिलं. म्हणजे सगळेच पूरग्रस्त गाठ पडतात अशातला भाग नाही, पण जे खरोखर नेडी आहेत, खरोखर पूरग्रस्त आहेत अशी आयडेंटिफाय केले. आणि काही खरोखर गरीब आहेत असे लोक आयडेंटिफाय करून अशी 400 किट आम्ही आज रोटरीच्या माध्यमातून आता नुकतीच आम्ही वाटली. त्याच्या आधी भरपूर काम करतो. रक्तदान शिबिर घेत होतो, नंतर कॉम्पिटिशन घेत होतो, बारीक सारीक वृक्षारोपण, हे सर्व कार्यक्रम जे रोटरीचे नित्यनेमाचे असतात. आता डोळे तपासणे, नंतर आता आम्ही रोटरीच्या माध्यमातून एक उषा मोहिनी विकलांग केंद्र म्हणून चालवतो. ती आता उषा मोहिनी विकलांग केंद्र म्हणून 20 वर्षात आम्ही चालवतो. त्यातही मी भरपूर काम करतो. ज्या लोकांची पोलिओमुळे पाय गेलेले असतात त्यांना आपण जयपूर फूड तयार करून देतो. म्हणजे दर महिन्याच्या 2ऱ्या शनिवार रविवारी 10 ते 5 हे आमचं जे उषा मोहिनीचं जयपूर फूडचं केंद्र रोटरी परिसरातच आहे, आमच्या कॅम्पसमध्येच उघडं असतं. त्या पहिल्या शनिवार रविवारी आम्ही माप घेतो, 2ऱ्या महिन्याच्या शनिवार रविवारी आम्ही त्यांना पाय प्रदान करतो. अशा पद्धतीनं जयपूर फूडचं काम करतो. नंतर रोटरीच्या माध्यमातून आता नव्याने नुकतं स्किन बँक प्रोजेक्ट म्हणून एक काढलाय, स्किन बँक. आज बघा आपल्या भारतात फक्त 8 स्किन बँक आहेत, त्यातली आपली 8वी स्किन बँक आहे. जवळजवळ 1 कोटीभर रुपये खर्च करून रोटरीच्या माध्यमातून ती सुरू केली. त्याच्यातही आम्ही काम करतो. हे स्किन बँक म्हणजे जे भाजलेले रुग्ण असतात त्यांना ह्या स्किनचा फार उपयोग होतो. म्हणजे जे ओपन झालेले स्किन जाते आणि त्याच्यावर जर स्किनचं आवरण ठेवलं तर त्यांचं जे वेदना असतात त्या फार कमी होतात. आणि ह्या वेदनेच्यामुळं पेशंट जो बर्नचे कसं आहे, जर 40-50% असेल तर तो दगावतो, पण अशा जी ट्रीटमेंट केली तर तो वाचतो. असे पेशंट आपण आता 4-5 आम्ही बघितलेले आहेत. आणि स्किन आता देतात, पण स्किन नेत्रदान जसं लोक वारंवार करत असतात, परंतु स्किनचा अजून तेवढा प्रचार झालेला नाही. पण आता आमच्या जिल्ह्यात किंवा सांगली परिसरात
स्किन डोनेशन द्यायचं हळूहळू रुजायला लागले आणि ती आम्ही स्किन बँक रोटरीच्या माध्यमातून चालवतोय. अशा अनेक रोटरीच्या ह्याच्यातनं मी करतोय आणि आताही सध्या आजपर्यंत हे सर्व व्यवस्थित सुरू आहे. सध्या शरीर सौष्ठव ह्या क्रीडा प्रकारामध्ये आम्ही जे पेपरातून वाचतो त्याप्रमाणे स्टिरॉइडचा वापर व्हायला लागलाय, तर तुमचं काय मत आहे? तो योग्य आहे, कायदेशीर आहे का? स्टेरॉइड घ्यायचं नाही ही नियमावली आहे, हा नियमच आहे. त्याचं टेस्टिंग होतं. आता ज्या ज्या नॅशनल स्पर्धा होतात त्यावेळेला त्याचं टेस्टिंग होतं आणि जर एखादा तो जर सापडला तर त्याच्यावर बॅन. हे राष्ट्रीय स्तरावर नाडा आणि जागतिक स्तरावर वाडा म्हणून या दोन स्टेरॉइड जे आहेत त्यांच्या मार्फत टेस्टिंग होतं खेळाडूंचं. जनरली जे खेळाडू प्रावीण्य मिळवतात त्यांचं टेस्टिंग होतं आणि त्यात जर एखादा पॉझिटिव्ह सापडला तर त्याचं पदक रद्द केलं जातं. अशा पद्धतीनं कार्यवाही होऊ शकते त्याच्यात. एक महिला म्हणून मी हा प्रश्न विचारते की बॉडी बिल्डिंग म्हटलं की पुरुष हेच आमच्या डोळ्यासमोर येतं, तर आता महिला पण या क्षेत्रात आल्यात का आणि कशा पद्धतीने, म्हणजे त्यांचा किती सहभाग आहे या खेळाकडे? महिला भारतात जर बघितलं तर प्रमाण थोडं कमी आहे, पण वर्ल्ड जागतिक स्तरावर महिला प्रमाण चांगला आहे. चांगल्या पद्धतीनं महिलाही आपली बॉडी करतात आणि बॉडी स्टेजवर शो करतात आणि खऱ्या अर्थानं आता या 2-4 वर्षात महिला बॉडी बिल्डिंग सुद्धा जोरात जागतिक स्तरावर तर जोरात सुरू आहे. आपल्याकडे सुद्धा भारतात सुद्धा म्हणजे साधारण हे नॉर्थ ईस्ट ज्या मणिपूर, आसाम, कलकत्ता, दिल्ली अशा ठिकाणी जरा जास्त प्रमाण आहे. थोडं महाराष्ट्रात अजून त्या मानानं कमी आहे आणि खाली साऊथला केरळ, तामिळनाडू तिथेही चांगल्या महिला बॉडी बिल्डिंग करतात आणि त्यांचं शरीरयष्टी जर आपण आता काही मासिक मसल फिटनेस वगैरे जर काही बघितली किंवा मसल म्हणून मासिक, त्यात महिलांची आपण बॉडी शोचे पिक्चर असतात ते सुद्धा अतिशय आणि युट्यूबवर आता आहे. त्यामुळं त्याही आता महिलांचंही बॉडी बिल्डिंग थोडं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. आज ना उद्या त्याही व्यवस्थित बॉडी बिल्डिंग हा खेळ सुरू होऊ शकेल. आता तुम्ही ज्या संस्थेत म्हणजे ज्या व्यायामशाळेचे तुम्ही अनेक पदं भूषवली ती तुमची समर्थ व्यायामशाळा, त्या व्यायामशाळेबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या आणि ते सांगताना तुमचे कोणते खेळाडू आज शरीर सौष्ठव या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग आपण या कार्यक्रमाची सांगता करू. आता 3 आमच्या दृष्टीनं महत्वाचे लोक आहेत की आमच्या सांगली शरीर सौष्ठव संघटनेचे जे अध्यक्ष आहेत हे नामदेवराव मोहिते. सध्या मी जी समर्थ व्यायामशाळा बघतो या संस्थेचे अध्यक्ष आहेत ते माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर मला ज्यांनी मोठं केलं ते आमच्या भारतीय शरीर सौष्ठव संघटना आणि आशियाई शरीर सौष्ठव संघटनेचे सेक्रेटरी जनरल संजय मोरे म्हणून हे औरंगाबादचे. या तिघांचं मला या बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि समर्थ व्यायामशाळा हा जो विषय आहे, समर्थ व्यायामशाळेचा इतिहास मी आपणाला बोललेलो आहे. आमच्या व्यायामशाळेतनं एक 4 ते 5 बॉडी बिल्डर राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेले आहेत. एक शरीर सौष्ठवपटू युनिव्हर्सिटीला, शिवाजी युनिव्हर्सिटीला त्यांनी गोल्ड मेडल घेतलेला आहे. अशा पद्धतीने 4 ते 5 खेळाडूंनी चांगल्या पद्धतीनं या व्यायामशाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. क्रीडा प्रकार खूप खर्चिक आहे असं तुम्हाला वाटतं का? खर्चिक हा खेळ खर्चिक आहे यात काय दुमत असायचं कारण नाही, पण त्याचा जो आहार असतो हा जसं जसं तुम्ही मोठे शरीर सौष्ठवपटू व्हाल तसं तुमचा आहार वेगळा असतो, आहार बदलतो. म्हणजे मांसाहारी शाकाहारी खायचं असते आणि आता काही काही वेळेला ते अंडी सुद्धा 20-20, 25-25 अंडी खावी लागतात. देशी आहारही घ्यावा लागतो, काही नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी आहारही घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीनं तो आहार घेतल्यावर डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे सगळं बाकीचा जो सप्लिमेंट किंवा हे जे असतात ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही जर विशिष्ट देशी किंवा असं सप्लिमेंट ते सुद्धा घ्यावं लागतं एक सपोर्टिंग म्हणून. अशा पद्धतीने आता नवीन 2 पूर्वी कसं सप्लिमेंट किंवा अशा नैसर्गिक आणि
तयार केलेली सप्लिमेंट. आता हे सप्लिमेंट म्हणजे आपलं फूडच असतं, अन्नच असतं, पण ते प्रक्रिया केलेलं म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, जसं काही काही फूड आपली तयार केलेले असतात. आता आपण घरात केलेले वेपर्स आणि बाहेरची वेपर्स आता थोडा जो प्रकार असतो त्या पद्धतीने मग डायटिशियन असतात, ते तुम्हाला आहार सांगतात, विश्रांती किती घ्यायची ते सांगतात, कशा पद्धतीनं तुम्ही नेहमीचा आहार, स्पर्धेवेळचा आहार, स्पर्धेनंतरचा आहार कसा घ्यायचा हे डायटिशियन तुम्हाला सांगतात. पाणी किती प्यायचं, दररोज पाणी किती प्यायचं. स्पर्धेच्या वेळेला पाणी 2-2 एक दिवस त्यांना प्यायचं नसते, कारण त्याचे मसल आपल्याला स्टेजवर दाखवायचे असतात. त्यामुळे स्पर्धेच्या वेळेला हे बॉडी बिल्डर पाणी पित नाही, कारण संपूर्ण बॉडी ड्राय व्हायला लागते आणि मसल बाहेर पडावं लागतात. अशा पद्धतीनं ते व्यायाम करत असतात. अशा पद्धतीने जर डाएट केला तर काही हरकत नाही. असं हे बॉडी बिल्डिंगचं हे आहे. आणि बॉडी बिल्डिंग जसं जसं तुम्ही डेव्हलप व्हाल तसं तुमचा खर्च वाढत जातो. तो मग सामान्य यात जर ऍव्हरेज निरीक्षण केलं तर हे गरीब जो सेक्टर असतो किंवा मध्यमवर्गीय यात जास्त असतो. एखादा श्रीमंत खेळाडू फार कमी असतो, म्हणजे 10त एखादा असतो श्रीमंत, पण 9 लोक हे गरीबच असतात. त्यामुळं हा खेळ आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही असं म्हणायला काय हरकत. आपल्या आपुलकीच्या गुजगोष्टी या कार्यक्रमात आलात आणि शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकाराबद्दल जी अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्यांना, म्हणजे माझ्यासारखे अनेक जण आहेत की ज्यांना ह्या क्रीडा प्रकाराबद्दल उत्सुकता होती, तर ती तुम्ही आमची सगळ्या शंका दूर केल्यात आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही जी सगळी माहिती दिलीत. आणि तुमचा बँकर ते क्रीडा तपस्वी ते तुमची समाजसेवा, हा संपूर्ण प्रवास जो आम्हाला उलगडून दाखवलात त्याबद्दल आपुलकीच्या गुजगोष्टी या टीम तर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. एकच सांगायचंय जरूर की परमेश्वर आणि आई वडिलांचे आशीर्वाद, नंतर आमच्या पत्नी तोरणा चितळे यांचं मला खंबीर असं पाठबळ होतं, समर्थ साथ होती, आमची दोन्ही मुलं सुना यांचं सहकार्य आणि आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आणि आशीर्वाद, यामुळे मी आज ह्या स्थितीत उभा आहे, अजून उभा आहे. माझं हे जे सर्व वर्णन केलं कार्य आज तागायत सुरू आहे, कुठल्याही याचा खंड नाही. हे केवळ आपणा सर्वांच्या सदिच्छेमुळे मी आज उभा आहे. कार्य करत राहायचं शेवटच्या क्षणापर्यंत, तीच माझी आता शेवटची आज मी म्हणू शकत नाही, माझं कार्य फक्त सुरू आहे, चालू राहणार. मला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन, आय ब्रीथ हॉकी सारखं तुम्ही म्हणता आय ब्रीथ शरीर सौष्ठव, किंवा असंच आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊन आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार.